मित्र हो नमस्कार. आपल्या सर्वांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. तर मित्र हो, मी गंगाधर हांडे आणि आज आपण या व्हिडिओमार्फत वर्ग 10वा विषय इतिहास राज्यशास्त्र या विषयाची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 4 आपण उत्तरासहित पाहणार आहोत. हा व्हिडिओ 10वी इयत्तेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर सुरू करूया सराव प्रश्नपत्रिका 4. त्यामधील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न 3 गुणांचा असेल आणि यामध्ये 3 विधाने विचारले जातील. तर त्यापैकी पहिले विधान आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे टिंबटिंब हे पहिले सरसंचालक होते. त्यासाठी पर्याय क्रमांक अ अलेक्झांडर कनिंगहॅम, ब विल्यम जोन्स, क जॉन मार्शल आणि ड फेडरिक मॅक्समुलर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अलेक्झांडर कनिंगहॅम. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले. यासाठी पर्याय क्रमांक अ जेम्स ऑगस्टस हिकी, ब सर जॉन मार्शल, क ॲलन ह्यूम आणि ड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ जेम्स ऑगस्टस हिकी. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे कोलकाता येथील टिंबटिंब हे भारतातील पहिले संग्रहालय होय. यासाठी पर्याय अ गव्हर्नमेंट म्युझियम, ब राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, क छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि ड भारतीय संग्रहालय. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड भारतीय संग्रहालय. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा. हा प्रश्न 3 गुणांचा आहे. त्यामध्ये पहिला जो गट आहे त्यामध्ये 1 लाल किल्ला उदयपूर, 2 जंतर मंतर जयपूर, 3 बद्रेश्वर मंदिर तंजावर आणि 4 कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे लाल किल्ला उदयपूर. त्यानंतर दुसरा गट प्रभाकर, आचार्य प्रके अत्रे, दर्पण बाळशास्त्री जांभेकर, दीनबंधू कृष्णराव भालेकर आणि 4 केसरी बाळ गंगाधर टिळक. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 1 प्रभाकर, आचार्य प्रके अत्रे. त्यानंतर तिसरा जो गट आहे त्यामध्ये 1 भारतवर्ष चरित्रकोश सिद्धेश्वर शास्त्री चित्राव, 2 मराठी विश्वकोश रघुनाथ भास्कर गोडबोले, त्यानंतर 3 भारतीय संस्कृती कोश पंडित महादेव शास्त्री जोशी आणि 4 महाराष्ट्रीयन ज्ञानकोश श्रीधर व्यंकटेश केतकर. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे भारतवर्ष चरित्रकोश सिद्धेश्वर शास्त्री चित्राव. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेले संकल्पना चित्र पूर्ण करा. या ठिकाणी कोणते 2 संकल्पना चित्र आपणास पूर्ण करायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिले जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहू. तर त्यामध्ये पहिले संकल्पना चित्र आहे आधुनिक इतिहासाची साधने बनलेल्या परंपरा. आधुनिक इतिहासाची साधने बनलेल्या परंपरा. तर त्यामध्ये पहिलं साधन आहे गुहाचित्राद्वारे स्मृतीचे जतन, त्यानंतर कहाण्यांचे कथन, त्यानंतर गीत व पोवाड्यांचे गायन आणि चौथे जे आहे ते म्हणजे वडीलधाऱ्याकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी. त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे खेळाच्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा. तर त्यामध्ये पहिली स्पर्धा आहे ऑलिम्पिक व विम्बल्डन, त्यानंतर दुसरी स्पर्धा आहे एशियाड गेम्स, तिसरी आहे क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आणि चौथी आहे फुटबॉल विश्वचषक स्पर्धा. त्यानंतर तिसरा जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे पर्यटनाचे 4 गटात विभाजन. तर पर्यटनाचे 4 गटात विभाजन त्यामध्ये 1 स्थानिक पर्यटन, त्यानंतर 2 प्रादेशिक पर्यटन, त्यानंतर 3 राष्ट्रीय पर्यटन आणि 4
आंतरराष्ट्रीय पर्यटन. अशा प्रकारे पर्यटनाचे 4 गटात विभाजन आपणास करता येईल. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. या ठिकाणी कोणत्या 2 टिपा आपणास लिहायच्या आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिले टिप जी आहे ते म्हणजे वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर याचे उत्तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. त्यामध्ये 1 लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृती आणि इतिहासाची थोरवी वर्णन केली. त्यानंतर 2 सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. त्यानंतर 3 पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे कार्य केले. आणि 4 तत्कालीन सामाजिक व राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वर्तमानपत्राने स्वातंत्र्य संग्रामात केलेले आहे. त्यानंतर दुसरी जी टीप आहे ती म्हणजे उपयोजित इतिहास लेखन. तर याचे उत्तर 1 एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजेच उपयोजन होय. त्यानंतर 2 इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. त्यानंतर 3 इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास लेखनात केला जातो. आणि 4 इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य अशा इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसेच या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते. त्यानंतर तिसरी जी टीप आहे ती म्हणजे अलेक्झांडर कनिंगहॅम. तर याचे उत्तर 1 19व्या शतकात ब्रिटिश आमदानी भारतीय पुरातत्वाचा अभ्यासास सुरुवात झाली. त्यानंतर 2 भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या स्वतंत्र खात्याची स्थापना होऊन अलेक्झांडर कनिंगहॅम यांची त्या खात्याचे पहिले सरसंचालक म्हणून निवड झाली. त्यानंतर 3 त्यांच्या देखरेखीखाली सारनाथ, सांची अशा प्राचीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. त्यानंतर 4 बौद्ध ग्रंथांचे उल्लेखन असणाऱ्या अनेक ठिकाणी त्यांनी उत्खनन आणि संशोधन करून त्यावर ग्रंथ लिहिले. त्यानंतर प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणते 2 विधाने आपणास या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. हा प्रश्न 4 गुणांचा आहे. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते आपण पाहू. त्यामध्ये इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. तर याचे उत्तर 1 वैज्ञानिक पद्धतीत प्रयोग आणि निरीक्षण याचा वापर करून सार्वकालीन नियम मांडणे शक्य होते. त्यानंतर 2 इतिहास संशोधनात घटना या इतिहासात घडून गेलेल्या असतात व आपण निरीक्षणासाठी तेथे नसतो. त्यानंतर 3 त्या घटनांची वर्तमानात पुनरावृत्ती करता येत नाही. 4 एका विशिष्ट घटनेवरून इतिहासात समकालीन व सार्वत्रिक नियम मांडणे व ते नियम पुन्हा सिद्ध करणे शक्य होत नसते. म्हणून इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. तर याचे उत्तर 1 बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईत दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर 2 मराठी भाषेतून सुरू केलेले ते पहिले वृत्तपत्र होते. त्यानंतर 3 या वृत्तपत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर आद्य संपादक होते. आणि 4 जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तसृष्टीचा पाया घातला. म्हणून दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झालेला 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
तर याचे उत्तर 1. लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत गेला. त्यानंतर 2. दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. त्यानंतर 3. कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये बदल होत गेले. यांत्रिकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. त्यानंतर चौथे जे विधान आहे ते म्हणजे कोशाच्या सुधारित आवृत्त्या काढाव्या लागतात. तर याचे उत्तर नंबर 1. कोशामध्ये गतकाळातील घटना, व्यक्तीचे कार्य, शब्दाचे अर्थ इत्यादी माहिती दिलेली असते, परंतु काळाच्या गतीबरोबर ज्ञानाचाही विस्तार होत असतो. त्यानंतर 2. नवनवीन तंत्रज्ञान अस्तित्वात येऊन नवीन शब्दाची भर पडते. त्यानंतर 3. नव्याने आलेली माहिती, ज्ञान, संकल्पना याची भाषेत भर पडत जाते. त्यानंतर 4. नवीन संशोधनामुळे भूतकाळातील घटनांचे संदर्भही बदलत असतात. हे सर्व बदल शब्द व माहिती कोशामध्ये आली नाहीत, तर ते कालविसंगती ठरतात. म्हणून नव्या ज्ञानाची भर घालून कोश अद्ययावत करण्यासाठी त्याच्या सुधारित आवृत्त्या काढाव्या लागतात किंवा पुरवण्या काढाव्या लागतात. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा. हा प्रश्न आपण पाठ क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठावरून आपण निवडलेला आहे. या उतार्यावरील आधारित पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे मुस्लिम इतिहासकारांनी सुरू केलेल्या नवीन पद्धती. मुस्लिम इतिहासकारांनी सुरू केलेली नवीन पद्धत, त्यामध्ये 1. इतिहास वर्णनात समर्पक पद्य उतारे देणे, इतिहास वर्णनात समर्पक पद्य उतारे देणे, आणि 2. लेखनात सुंदर चित्रांचा समावेश करणे. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे दरबारी असलेल्या मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनात कोणत्या गोष्टी प्रामुख्याने व्यक्त होतात. तर याचे उत्तर मुघल दरबारी असलेल्या मुस्लिम इतिहासकाराच्या लेखनात राजकर्त्याची केलेली स्तुती व त्यांच्याबद्दलची निष्ठा या 2 गोष्टी प्रामुख्याने व्यक्त होतात. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे अबुल फजल यांचे इतिहास लेखन वास्तववादी होते असे मानले जाते. तर याचे उत्तर 1. अबुल फजल याने लिहिलेले अकबरनामा हा ग्रंथ त्यांची चिकित्सक दृष्टी दर्शवितो. त्यानंतर 2. त्या ग्रंथासाठी त्याने अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांची काळजीपूर्वक संकलन केले होते. त्यानंतर 3. मिळालेल्या माहितीची त्याने विश्वासार्ह अशी कसून छाननी केली. त्यानंतर 4. लेखनात कोणत्याही पूर्वग्रह डोकावणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. म्हणूनच अबुल फजल यांचे इतिहास लेखन संशोधनपूर्ण व वास्तववादी होते असे मानले जाते. त्यानंतर प्रश्न 5वा तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न 6 गुणांचा आहे. त्यामधील प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे खेळाच्या विकासाची वाटचाल व त्यांचे महत्त्व सांगा. तर याचे उत्तर 1. प्राचीन काळापासून प्रत्येक समाजात लहान मुलांच्या करमणुकीसाठी व शिक्षणासाठी खेळणी बनवली जात असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. त्यामध्ये 2. मोहनजोदडो, पॉपेई, ग्रीस इत्यादी ठिकाणी झालेल्या उत्खननात खेळणी सापडली आहेत. दगड, माती यापासून ही खेळणी बनवलेली होती. ही खेळणी साच्याच्या किंवा हाताने तयार केली जात. कालोगात खेळणी बनवण्याचे तंत्र सुधारत जाऊन सुबक खेळणी बनू लागली. त्यानंतर 3. कथा सरिते सागर या ग्रंथात कळ दाबल्यावर उंच उडणाऱ्या नाचणाऱ्या लाकडी बाहुल्याचे वर्णन आहे. धातुयुगातील माणूस खेळण्यासाठी धातूचा वापर करू लागला. त्यानंतर 4. आधुनिक काळात कातडे, कापड, मोरपिसे, मोती यांचा खेळण्याच्या सजावटीसाठी वापर केला जातो. त्यानंतर 5. खेळामधून वापराचा काळ, बनवण्याची पद्धती, तंत्रज्ञान
धार्मिक व सांस्कृतिक रीतिरिवाज याची माहिती आपणास होते. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा. तर याचे उत्तर, पर्यटनाचे वैयक्तिक आणि देशालाही पुढील फायदे होतात. त्यामध्ये 1, पर्यटनामुळे स्थानिक रोजगार वाढतात. त्यानंतर 2, नव्या बाजारपेठा निर्माण होऊन पर्यटनाचा विकास होतो. त्यानंतर 3, नव्या वसाहती निर्माण होतात व खेड्यांचे पुनर्जीवन होते. त्यानंतर 4, जागतिक पर्यटन वाढून देशाला परकीय चलन मिळते. त्यानंतर 5, हस्तउद्योग कुटीर उद्योग वाढू लागून लोकांचे राहणीमान सुधारते. त्यानंतर 6, विविध स्थळे नैसर्गिक संस्था यांना भेट देऊन माहिती मिळते, ज्ञान मिळते, माणसे बहुश्रुत होतात. त्यानंतर 7, विविध प्रकारचे लोक, भिन्न भाषिक व भिन्न संस्कृतीचे लोक एकत्र येतात आणि त्यातूनच सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढीस लागते. त्यानंतर 8, ऐतिहासिक स्थळे पाहून आपल्या वैभवशाली इतिहासाचे दर्शन होते, चांगल्या भविष्याची प्रेरणा मिळते. त्यानंतर 9, पूर्वजांचा हा सांस्कृतिक वारसा व ठेवा आपण जपला पाहिजे याची जाणीव होते. आणि 10वा फायदा जो आहे तो म्हणजे पर्यटनातून वैयक्तिक आणि सांघिक स्वरूपाचा आनंद, ज्ञान, अनुभव मिळतो. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील संग्रहालयाविषयी माहिती लिहा. तर याचे उत्तर, 1, भारतात 1814 साली कोलकाता येथे भारतीय संग्रहालय हे पहिले संग्रहालय स्थापन झाले. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेने हे संग्रहालय स्थापन केले. त्यानंतर 2, 1851 मध्ये चेन्नई येथे गव्हर्नमेंट म्युझियम या दुसऱ्या संग्रहालयाची स्थापना झाली. त्यानंतर 3, दिल्ली येथे 1949 साली राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेले हे पहिले संग्रहालय होय. त्यानंतर 4, 1905 साली मुंबईत प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाची पायाभरणी होऊन 1922च्या सुमारास काम पूर्ण झाले. 1998 मध्ये त्यांचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे झाले. त्यानंतर 5, त्यानंतरच्या काळात भारतात अनेक छोटी मोठी वस्तू संग्रहालय स्थापन झाली. बहुतेक मोठ्या संग्रहालयांना जोडून स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये आहेत. काही संग्रहालय विद्यापीठाशी संलग्न असतात. अशा सर्व संग्रहालयामध्ये प्राचीन वस्तू, शस्त्रे, शिल्पे, भांडी, नक्षीदार हस्तकला वस्तू आणि चित्रे ठेवलेले पाहावयास मिळतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न 2 गुणांचा असेल. यामधील पहिले जे विधान आहे ते म्हणजे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यासाठी पर्याय आहेत अ 25%, ब 30%, क 40% आणि ड 50%. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 50%. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. तर यासाठी पर्याय आहेत अ लोकसभा सभापती, ब राष्ट्रपती, क प्रधानमंत्री आणि ड उपराष्ट्रपती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब राष्ट्रपती. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. त्यामधील पहिले जे विधान आहे ते म्हणजे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण 1, काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. त्यानंतर 2, एखादा प्रतिनिधी आकस्मिक निधन होतो. त्यानंतर 3, निर्वाचित सदस्यांनी पक्षांतर केले तर पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागेवर पोटनिवडणुका घेतो. त्यानंतर दुसरे विधान जो आहे ते म्हणजे शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. तर याचे उत्तर हे विधान चूक आहे. कारण नंबर 1, भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या
मान्यतेचे निकष निश्चित करून राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो. त्यानंतर 2 संसद आणि विधिमंडळात मिळालेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी याचा या अटीत समावेश असतो. त्यानंतर 3 शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो पंजाब राज्यापुरता मर्यादित व प्रभावित असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिलेली आहे. तिसरे जे विधान आहे ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण एक राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी नद्या पुनर्जीवन केल्या. त्यानंतर 2 तरुण भारत संघ ही संघटना स्थापून शेकडो गावामध्ये जोहड म्हणजेच मातीचे बंधारे घालून नद्या अडवल्या. त्यानंतर 3 देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन, वन्यजीव संवर्धन, नद्या पुनर्जीवन करणे अशा मोहिमा राबवल्या. त्यानंतर 4 डॉक्टर राणा यांनी देशभर 11,000 जोहड बांधले. सतत 31 वर्षे केलेल्या या जलक्रांतीमुळे त्यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना आपणास स्पष्ट करायची आहे. त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ते म्हणजे चळवळ. तर याचे उत्तर एखाद्या प्रश्नांच्या निराकरणासाठी जेव्हा लोक संघटित होऊन सातत्याने कृती करतात तेव्हा तिला चळवळ असे म्हणतात. त्यानंतर 2 चळवळी या नागरिकांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात. सार्वजनिक हितासाठी आणि प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी चळवळ होत असतात. त्यानंतर 3 सरकारवर दबाव आणून आपले प्रश्न सोडविण्यासाठी चळवळ होतात असे नाही, तर शासनाच्या काही निर्णयांना वा धोरणांना विरोध करण्यासाठी ही चळवळी होतात. त्यानंतर 4 धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, पर्यावरणविषयक, स्वच्छता, वाईट प्रथा, परंपरा इत्यादी विविध विषयातील प्रश्न घेऊन चळवळी होत असतात. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. तर याचे उत्तर 1 देशाच्या सत्तेचे अनेक प्रकारे विभाजन होणे म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होईल. त्यानंतर 2 हुकुमशाही किंवा लष्करशाही सत्ता एकाच व्यक्तीच्या किंवा गटाच्या हाती केंद्रित झालेली असते. त्यानंतर 3 लोकशाही व्यवस्थेत मात्र सत्तेचे केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक शासन संस्था यात विभाजन होते. सत्तेचे विकेंद्रीकरण होणे हा लोकशाहीचा गाभा असतो. त्यानंतर 4 लोकशाही विकेंद्रीकरणामुळे सत्तेचा गैरवापराला आळा बसतो, तसेच जनतेला सत्तेत सहभागी होण्याची अधिक संधी मिळते आणि खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात येते. त्यानंतर पुढील प्रश्न 8वा ब पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणते एक संकल्पना चित्र आपणास पूर्ण करायचे आहे. त्यापैकी पहिले जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे लोकप्रतिनिधीची गुणवैशिष्ट्ये. लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्ये. तर पहिलं वैशिष्ट्य आहे प्रामाणिक व चारित्र्यवान. त्यानंतर दुसरं आहे कार्यक्षम. तिसरं आहे विश्वासू व नम्र. आणि चौथे जे गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे जनतेची कदर करणारा. त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजसुधारक स्त्री पुरुष. त्यामध्ये पहिला आहे सावित्रीबाई फुले. त्यानंतर 2 राजाराम मोहन रॉय. त्यानंतर 3 पंडिता रमाबाई आणि 4 ईश्वरचंद्र विद्यासागर. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. या ठिकाणी एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची धोरणे स्पष्ट करा. तर याचे उत्तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची पुढील धोरणे आहेत. त्यामध्ये 1 धर्मनिरपेक्षता आणि सर्वांगीण विकास साधणे. 2 दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क आणि व्यापक समाज कल्याण हे उद्दिष्ट गाठणे. त्यानंतर 3 लोकशाही, समाजवाद अस्तित्वात आणणे. त्यानंतर 4 आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता या मूल्यावर विश्वास. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे धोरणे आहेत. त्यानंतर
दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? तर याचे उत्तर, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे एक, ज्या सामाजिक बाबीमुळे, विचारामुळे व्यक्तीवर व काही लोकसमूहावर अन्याय होतो या बाबी वा ते विचार नष्ट करणे. त्यानंतर 2, व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. त्यानंतर 3, जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. आणि 4, सर्वांना विकासाची समान संधी देणे. तर मित्रहो, अशा प्रकारे आपण इतिहास राज्यशास्त्र या विषयाची 10वी इयत्तेसाठी महत्त्वपूर्ण सराव परीक्षा क्रमांक 4 आपण उत्तरासहित पाहिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर मित्रहो, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.